झुम 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 गोष्टींचा वार शनिवार. छान छान गोष्टी, मजेदार गोष्टी. झुम 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 नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि या कथा तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर मग पाहूया आजची कथा. बाल संस्कार कथा, सर्व धर्म समभाव. आजपासून मी त्या अलीशी बोलणारच नाही. त्याला वाटतं की फक्त त्यांचा अल्ला मोठा. तो माझ्या गणपती बाप्पाची थट्टा करतो. मग मी का बोलू त्याच्याशी? अरे रोहन, इतका का रागावला आहेस? बाप्पा, मला खूप वाईट वाटतंय. अली माझा चांगला मित्र होता, पण आता तो माझा मित्र राहिला नाही. रोहन, एवढ्या छोट्या गोष्टीवर तू राग का धरतोस? सांग बघू, तुला अलीमध्ये काय आवडतं? तो मला खूप आवडतो. तो नेहमी मला अभ्यासात मदत करतो, माझ्याबरोबर खेळतो. पण आज तुझ्यावरून आणि अल्लावरून आमच्यात भांडण झालं. अरे बाळा, धर्मावरून कसलं भांडता रे? धर्म म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवण. हिंदू धर्मात मला गणेश, विष्णू, शिव, राम, कृष्ण अशी अनेक नावं आहेत. मुस्लिम धर्मात अल्ला आहे, ख्रिश्चन धर्मात येशू आहे, शीख धर्मात वाहेगुरु आहे. नावं वेगळी पण शक्ती एकच आहे ईश्वराची. सगळ्यांची शिकवण एकच आहे. सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागणे, एकमेकांना मदत करणे, हेच तर शिकवलं जातं सगळ्यांच्या धर्मामध्ये. म्हणजे देव वेगवेगळे नसून एकच आहेत आणि त्यांची नावं फक्त वेगळी आहेत? हो रे, जसे शाळेमध्ये गणित, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षक वेगळे असतात, पण ते सगळे तुम्हाला ज्ञानच देतात ना, तसेच सर्व धर्म माणसाला चांगुलपणा, प्रार्थना, दया आणि प्रेम शिकवतात. बाप्पा, थँक्यू. मी हे सगळं अलीला सांगतो. त्यालाही हे सगळं नक्की पटेल आणि पुन्हा एकदा आम्ही दोघे चांगले मित्र बनू. छान. आता कसं शहाण्यासारखं बोललास. तुझी आणि अलीची मैत्री पुन्हा होणार. पुन्हा एकदा तुम्ही चांगले मित्र बनणार. जा आता घरी जा, आई वाट बघत असेल.